नमस्कार. स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. धुळे मनपा स्थायी समितीची सभा आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली झाली संपन्न. धुळे मनपा स्थायी समितीची सभा आज रोजी मनपातील सभागृहात आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे पाटील मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. दरम्यान सभेत विषय पत्रिकेवर एकूण 27 विषय होते. सर्व विषय मंजूर करून सभा संपन्न झाली. दरम्यान सभेत या शहरातील विविध भागामधील विकास कामे तसेच प्रशासकीय सुविधा आणि इतर विषयांचा समावेश होता. सभेला नगर सचिव मनोज वाघ, उपायुक्त शोभा बाविस्कर, अतिरिक्त आयुक्त करुणा डहाळे, उपायुक्त सुडके, उपअभियंता चव्हाण साहेब, रावसाहेब ओगले यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. 32वी प्रशासकीय स्थायी समितीची सभा आपल्या सभागृहामध्ये पार पडली. यामध्ये बहुतांशी विषय हे इमर्जन्सीमध्ये आम्ही जी काही कामं केली होती आणि त्या कामं केली, खर्च केला आणि त्याला कार्योत्तर मंजुरी देण्याचे विषय आजचे पटलावर होते. जास्तीत जास्त विषय तेच होते. आणि त्यानंतर आपलं जी आरोग्य यंत्रणा आहे, सुतिकागृह, आपली रेग्युलर दवाखाने वगैरे, आरोग्य केंद्र, या ठिकाणी औषधं, इक्विपमेंट्स आणि बाकीचं काही साहित्य घेण्यासाठीचं आपला एक वार्षिक निविदेचा एक विषय होता. त्या विषयाला पण आपण आज मान्यता, आर्थिक आणि प्रशासकीय मान्यता दिलेली आहे. त्याच्यासोबतच आपल्याकडे जे लिपिक टंकलेखक जे डेटा एंट्री ऑपरेटर काम करतात त्यांचा कालावधी संपतो आहे आता 6 महिन्याचा, तर त्याला 6 महिन्याची मुदत वाढ देण्याचा एक विषय होता, त्याला मान्यता दिली. त्याच्यानंतर जिल्हास्तर नगरोत्थान, दलितेतर वस्ती याच्यामधली काही कामं होती, त्याचे टेंडर झाले होते, तर त्या टेंडरना मान्यता देण्याचा विषय आज आपला याच्या पुढे होता.